रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार प्रेक्षको, कसे आहात? बरे आहात ना? मी जावेद स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आहे शिक्षक दिन. जसा एखादा मूर्तिकार मूर्ती घडवितो तसाच विद्यार्थ्यांना घडवणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. आणि आज या शिक्षक दिनानिमित्त या संपूर्ण शिक्षणाबद्दल आणि या शिक्षकाबद्दल संपूर्ण प्रवास जो आहे तो जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये माननीय बसागरे सर आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. सर, आपलं स्वागत आहे. शिक्षक दिन जो आहे त्या शिक्षक दिनाचं महत्त्व खूप आहे. अनन्यसाधारण असं या दिनाचं महत्त्व असतं. ज्या पद्धतीनं एखादा शिक्षक मूर्तीला घडवण्याचं काम करतो तसंच शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात. आणि गेली 29 वर्षे सीए हायस्कूल ज्युनियर कॉलेज सीए येथे अध्यापनाचं काम करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून, त्याच पद्धतीनं सूत्रसंचालनाच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध आहेत. असे बसागरे सर, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आणि थेट आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर, मला सर आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास. सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर आणि हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. या शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. आणि आपण मला आता जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे माझा जो प्रवास आहे एकंदरीत, खरं म्हणजे माझं जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे ते शिक्षण बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगाव या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर 11वी 12वीचे ज्युनियर कॉलेजचं जे शिक्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर मला प्रश्न पडला की पुढं काय करायचं. आणि मग मी ठरवलं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये यायचं. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये महावीर महाविद्यालय या ठिकाणी BA BEd इंटिग्रेटेड जो कोर्स होता 4 वर्षाचा तो करायचं मी ठरवलं. आणि योगायोगानं मला त्या ठिकाणी ॲडमिशन प्रवेश मिळाला आणि त्या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं. आणि हा प्रवास होत असताना आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर अशी 4 वर्ष होती. याच्यामध्ये डबल ग्रॅज्युएशन म्हणजे इंग्लिश, हिस्ट्री या 2 विषयामध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन होतं. आणि ॲज वेल ॲज त्याचबरोबर BEdचे काही जे सब्जेक्ट आहेत ते 4 वर्षामध्ये डिवाइड केले गेले होते. आणि असा हा थोडासा हेवी सिलेबस त्याच्यामध्ये होता. आणि आम्हाला त्यावेळेला सुनील कुमार लवटे सर असतील, डॉक्टर सुनील कुमार लवटे सर असतील, कन्नूर सर असतील, असे अतिशय चांगले शिक्षक त्या ठिकाणी शिकवायला होते. आणि BEdला असे खास म्हणजे नवीन असल्यामुळं ठराविक लोक यायचे जायचे. आणि त्या परिस्थितीमध्ये ते आम्ही शिक्षण घेतलं. आणि याचबरोबर खरं म्हणजे वडिलांनी, आमच्या आईनं अतिशय कष्ट केलं. आणि हे कष्ट करत असताना त्या कष्टातून मी शिकलो. त्यांचं कष्ट लक्षात घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे त्यावेळेला प्रवासाची सोय नव्हती. बरोबर. ज्या KMT आता आज बसेस धावतात त्या बसेससुद्धा त्यावेळेला नव्हत्या. चालत यायचं. स्टँडपासून ते महावीर कॉलेजपर्यंत जवळजवळ 3 किलोमीटरचा 2-3 किलोमीटरचा प्रवास करायचा, चालत यायचं. आणि चालत येता जाता ते सगळं शिक्षण पूर्ण केलं. आणि प्रत्येक वर्षी पहिला किंवा दुसरा नंबर त्याच्यामध्ये माझा यायचा. आणि असं करत करत 1990-91 मध्ये माझं संपूर्ण BA BEdचं पूर्ण शिक्षण झालं. आणि युनिव्हर्सिटी रँकमध्ये मी आलो. अभिनंदन. आणि युनिव्हर्सिटी रँकमध्ये आल्यानंतर पुढं आता नेमकं काय करायचं हा प्रश्न मला पडला. त्यावेळेला सप्रे मॅडम म्हणून होत्या. त्यांनी मला त्या प्राचार्यांच्याकडे नेलं. डॉक्टर BB पाटील सर म्हणून होते. आणि त्यांनी युनिव्हर्सिटी रँकमध्ये पहिल्यांदाच आपल्या कॉलेजचा विद्यार्थी बसलेला आहे BA BEdमध्ये म्हटल्यानंतर त्यांनी स्वतः मला पेढे भरवले. आणि तुम्ही असं करा की MEdला ॲडमिशन घ्या आणि आमच्याच कॉलेजमध्ये BEdला आमच्याकडं तुम्ही शिकवायला या, असं त्यांचा एक हेतू होता. त्यांनी तसं मला सांगितलं. पण
तो वेळाने थोडंसं निकाल लागल्यामुळं M.Edची ॲडमिशन संपलेली होती. मी सरांना तसं सांगितलं. मग मला सरांनी सांगितलं की तुम्ही असं करा, बेळगावला जावा आणि तिथं M.Edचं ॲडमिशन घ्या. पण परिस्थिती थोडीशी बिकट होती, आर्थिक काही गोष्टी होत्या आणि त्यामुळं मी असा निर्णय घेतला की आपण पुढचं शिक्षण आपण नोकरी करतच करायचं. आणि त्या अनुषंगानं माझं शोध सुरू झाला की कुठं आपण नोकरी करायची, शिक्षक म्हणून कुठं आपण रुजू व्हायचं. त्यावेळेला कोकणात सुद्धा मी काही ठिकाणी इंटरव्ह्यू, त्या ठिकाणी मुलाखती दिल्या आणि त्या ठिकाणी सिलेक्ट झालो. पण तो थोडंसं रिमोट एरिया असल्यामुळं मी सूट होईल की नाही असं मला वाटायला लागलं. आणि नंतर मग मी आणखीन 2 ठिकाणी पाहिलं, तिथंही मी सिलेक्ट झालेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये CA हायस्कूल मध्ये काही जागा आहेत असं मला समजलं आणि तो माझ्या गावापासून, पेठवडा गावापासून अगदी थोडंसं बऱ्यापैकी अंतरावर असल्यामुळं आणि त्यावेळेला मी असं ऐकलं होतं की माननीय दत्तात्रय गाडवे साहेब यांचं सहकार क्षेत्रातील काम असेल, राजकीय क्षेत्रातील काम असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातील काम असेल, हे थोडंसं ऐकिवत होतं. आणि तेव्हा मी निर्णय घेतला की आपण इथं मुलाखत द्यायची आणि इथंच आपण काम करायचं असं ठरवलं. आणि योगायोगाने मी त्या ठिकाणी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये माझं नसीब चांगलं की मी त्या ठिकाणी सिलेक्ट झालो आणि तो माझा शिक्षक म्हणून प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. आणि माननीय चेअरमन साहेबांचं, नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचं जे कार्य आहे, त्यांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी मी माझं शिक्षण क्षेत्रातलं काम सुरू केलं. आणि त्यानंतर त्यावेळेचे जे मुख्याध्यापक होते, म्हणजे त्यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. आणि त्यांचं जे धडाडीचं जे कार्य आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, मुख्याध्यापक संघाचे ते माजी चेअरमन आहेत आणि व्यासपीठाचे, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे ते अध्यक्ष आहेत सध्या. त्यांचं जे एकंदरीत कामकाजाची, प्रशासनाची, ॲडमिनिस्ट्रेशन जे शाळेमध्ये असतं ते मी जवळून पाहिलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग त्यांचं जे कार्य धडाडीचं आहे आणि शिकवायचं कसं, अगदी जीव ओतून शिकवण्याचं जे त्यांच्याकडून जे बाळकडू थोडक्यात मला इथं आल्यानंतर मिळाले आणि तोच थोडासा आदर्श मी मानला. साहेबांची प्रेरणा आणि लाडसरांचं एकंदरीत मला म्हणजे जवळून त्यांच्या काही गोष्टी पाहता आल्या आणि त्यांचं मार्गदर्शन सातत्याने मिळालं, साहेबांचं मार्गदर्शन मिळालं आणि हा माझा प्रवास या ठिकाणी सुरू झाला. नक्कीच सर, अतिशय उत्तम प्रवास आपण केलेला आहात. सरांची ओळख अतिशय थोडक्यात मी यासाठीच केलेली आहे कारण सर स्वतः माझे गुरुवर्य राहिलेले आहेत आणि मी सरांना अतिशय जवळून ओळखतो. सरांची ओळख करून देणं म्हणजे घागर में सागर भरणं अशातला एक प्रकार होईल आणि म्हणूनच मी थोडक्यात ओळख त्या ठिकाणी करून दिलेली आहे. सर, एवढे करिअरचे क्षेत्र आहेत, एवढ्या करिअरच्या संधी आहेत, मात्र तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्येच का यायचं ठरवलं? शिक्षण क्षेत्र अतिशय पवित्र क्षेत्र असं मानलं जातं आणि मी असं होतं की मी हायस्कूलला असताना, खास करून आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे म्हणून मी इथं मला ते आठवलं की मी शिक्षक दिनामध्ये सहभागी होत होतो आणि शिक्षक दिनामध्ये सहभागी होत असताना वेगवेगळे विषय मी त्या ठिकाणी शिकवायचं आणि मला स्टेजवरती जायचं आवडायचं आणि त्या ठिकाणी मी वेगळ्या विषयावरती बोलायचो आणि वेगळ्या विषयाची तयारी करायची मी. आणि म्हणजे शालेय जीवनापासूनच मला शिक्षक होण्याचं मी ठरवलं होतं. शिक्षक दिनामध्ये मी भाग घेत होतो आणि नक्की ठरवलं की बाबा नाही, मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. आणि तिथून म्हणजे एक पवित्र क्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राला ओळखलं जातं, म्हणूनच सरांनी या क्षेत्राची निवड केलेली आहे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये सरांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सर, काही पुरस्कार आपल्याला ऐकायला आवडतील? 29 वर्षाचा हा आतापर्यंतचा प्रवास आहे. या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक कामकाज करण्याचा योग आला. यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचा असेल, 10वीमध्ये अनेक चांगल्या पद्धतीचं मुलांना यश मिळालं. इंग्रजीसारखा विषय ग्रामीण भागामध्ये शिकवणं आणि तेही सोपा करून शिकवणं अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काम आहे. यावर्षीची मधुरा पाटील नावाची विद्यार्थिनी आहे, तिला 100पैकी 94 मार्क्स इंग्रजीमध्ये मिळालेले आहेत. आणि असा हा इंग्रजीचा असेल किंवा काही सांस्कृतिक विभाग माझ्याकडे होता, कारण मी माझं कौशल्य ओळखून माननीय लाड सरांनी तो विभाग माझ्याकडे दिला आणि त्यातून एकांकिका स्पर्धा आहेत. एकांकिका स्पर्धेमध्ये आम्ही प्रत्येक वर्ष मी मुलं घेऊन जात होतो. तिथं नाट्य दिग्दर्शन असेल, लेखन असेल, हे करून अनेक पारितोषिकं त्या ठिकाणी आम्ही म्हणजे घेतली, शाळेसाठी मिळवली. आणि हे करत असताना ह्या कार्याची जी नोंद आहे
ती नोंद काही लोकांनी घेतली, काही माध्यमांनी घेतली, त्याचबरोबर काही ज्या इंटरनॅशनल क्लब आहेत त्यांनी घेतली. 2017 साली मला रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांचा नेशन बिल्डर म्हणून जो पुरस्कार आहे तो मिळाला त्यांचा. त्याचबरोबर एका साप्ताहिकाचा पुरस्कार मिळाला आणि संत रोहिदास आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे. अनेक ठिकाणी सत्कार पण झाले. मी याच्यामध्ये RMSA म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि ब्रिटिश काउन्सिल यांच्या माध्यमातून जे प्रायमरी टीचर्स असतील, सेकंडरी टीचर्स असतील, यांच्यासाठी इलिप्स नावाचा आणि इलिस नावाचा म्हणजे इंग्लिश लँग्वेज इनिशिएटिव्ह फॉर प्रायमरी टीचर्स अँड ॲज वेल ॲज फॉर सेकंडरी टीचर्स यासाठी माझी मॉडरेटर म्हणून त्याला एक वेगळी परीक्षा होती 100 मार्कांची. त्याच्यामध्ये चांगले गुण मिळाल्यामुळं माझी तिथं सिलेक्शन झालं ॲज अ मास्टर ट्रेनर म्हणून. मास्टर ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचबरोबर मेंटर म्हणून सुद्धा पुन्हा निवड झाली आणि त्याचं जवळ 7-1 वर्ष काम केलं. आणि हे कामाचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 15 मास्टर ट्रेनर आहोत. आमच्या सगळ्यांचा त्यावेळेचे शिक्षण मंत्री जे आहेत, शिक्षण मंत्री आहेत माननीय विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी यशवंतराव चव्हाण जे सभागृह आहे मंत्रालयासमोर त्या ठिकाणी भव्य असा सत्कार झाला आमच्या सगळ्यांचा. आणि म्हणजे असे वेगवेगळे सत्कार आणि पुरस्कार ह्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. सर, आपण अनेक कार्यक्रमांचं निवेदन केलेलं आहे, काव्यलेखन केलेलं आहे आणि कार्यक्रमामध्ये सरांनी संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे आपल्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून. त्यातली एखादी झलक आम्हाला ऐकायला आवडेल. आता सूत्रसंचालनाचा आपण मुद्दा काढला. गेले 29-30 वर्ष सूत्रसंचालनामध्ये पण मी आहेच. निवेदन सूत्रसंचालन असेल आणि त्या वेगवेगळ्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून वेगवेगळे काव्य तयार झाली माझी. म्हणजे असं राजकीय असेल, सामाजिक असेल तर त्या माध्यमातून वेगवेगळी काव्य तयार झाली. काव्याला व्याख्यानं सुद्धा द्यायला मी जातो वेगवेगळ्या विषयावरती. तर त्या अनुषंगानं सुद्धा काही काव्य तयार झाली. खास करून महिलांच्या जे प्रबोधन आहे ते आजकाल महिलांची अवस्था आपण पाहतोय. तर अनेक गोष्टी आपण घडलेल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा माध्यमामध्ये वाचतोय. तर महिलांचं जे म्हणजे सक्षमीकरण असेल किंवा त्यांची जागृती असेल यासाठी सुद्धा काही काव्य त्या ठिकाणी तयार. त्यातलं एक मी काव्य तुम्हाला सांगतो. तू ग झासी तू सावित्री तू जिजाऊ आई, तू ग झासी तू सावित्री तू जिजाऊ आई, पण आज तुझं अस्तित्व सुरक्षित नाही, पण आज तुझं अस्तित्व सुरक्षित नाही. तू ग इंदिरा, तू ग इंदिरा तू सुनीता विल्यम तू कल्पना चावला, सांग निर्भया तुझ्या मदतीला श्रीकृष्ण का नाही धावला, सांग निर्भया तुझ्या मदतीला श्रीकृष्ण का नाही धावला. आता हो तू ज्ञानी, हो तू मर्दानी, हाती घे शस्त्र सत्सत विवेक बुद्धीचे आणि कर रक्षण स्वतःच्या अस्तित्वाचे, कर रक्षण स्वतःच्या अस्तित्वाचे, कर रक्षण स्वतःच्या अस्तित्वाचे. अरे वा, खूपच छान सर. सर, माझा आताचा जो प्रश्न आहे तो थोडासा शिक्षणासंदर्भातचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक याला एक गोल्डन ट्रायंगल म्हटलं जातं, म्हणजे सुवर्ण त्रिकोण आहे. आणि या सुवर्ण त्रिकोणामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची नेमकी भूमिका काय असली पाहिजे? ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रश्न खरं म्हणजे तुम्ही विचारला. आणि हा प्रश्न अतिशय आता गरजेचा आहे खरं म्हणजे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आपण चालक, पालक आणि बालक आपण असं त्याला म्हणूयात की यांचा सुसंवाद असणं अतिशय महत्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. विद्यार्थ्याची प्रगती करायची, अर्थात विद्यार्थ्याची जी प्रगती आहे ती प्रगती करायची असेल तर या ट्रायंगलमध्ये सुसंवाद असणं फार महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि हा सुसंवाद अगदी 20-30% खरं म्हणजे होतोय. कारण का काही गोष्टी पालकांना माहीत असतात, काही गोष्टी इतर म्हणजे त्यांचे जे आजूबाजूचे मित्र असतात त्यांना माहीत असतात, आणि शिक्षकांना शाळेमध्ये असताना 11 ते 5 या दरम्यान त्याच्या गोष्टी माहीत असतात. आणि हे जर अशी चर्चा त्यांच्या सुसंवाद झाला, पालकांच्या मध्ये, शिक्षकांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये जर सुसंवाद झाला तर त्या सुसंवादातून एक वेगळं व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतं. आणि म्हणून ह्या ट्रायंगलची तुम्ही म्हणलात ती भूमिका आहे ती अतिशय महत्वाची असं मला वाटतं.
म्हणजे सुसंवाद या तिघांच्या मध्ये असणं खूप सुसंवाद गरजेचं असणं आहे. फार महत्त्वाचं आहे. सर, आपण अध्यापन करत असताना 29 वर्ष गेली, 29 वर्ष आपण अध्यापन करत आहात. अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेला आहात. तर कोणकोणते विद्यार्थी आपल्या हातून म्हणजे चमकलेले आहेत? बरेचसेच तसे 29 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. नाट्यक्षेत्रामध्ये पण आहेत. एकांकिका लेखन त्यामध्ये माझं झालं. निष्पाप आणि हरवली पाखरे अशा प्रकारचं नाट्यलेखन मी केलं. आणि ग्रामीण भागातले CA म्हणजे ह्या जो भाग आहे या मुलांना स्टेज जे आहे केशवराव भोसले नाट्यगृह असेल, पुन्हा शाहू स्मारक भवन असेल, अशा मोठ्या स्टेजवरती कोल्हापूरसारख्या येऊन त्यांना आपले कला सादर करणं किंवा अभिनय करणं ह्याची फारशी माहिती नव्हती. आणि त्या काळामध्ये सुरुवातीला 91-92च्या दरम्यान माननीय लाड सरांनी सांगितलं की सर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपली मुलं तिथं गेली पाहिजेत. आणि मग सरांचं ते सांगण्यामुळं मला पण चांगली प्रेरणा मिळाली. ते गुण थोडे असल्यामुळं वडिलांच्या मध्ये सुद्धा काही म्हणजे असे नाट्यक्षेत्रातले गुण होते, तोच थोडाफार माझ्याकडे आला. कारण वडिलांनी सुद्धा अनेक इच्छा माझी पुरी करा, 313 अशा नाटकांमध्ये काम केल्यामुळे तो थोडासा गुण असल्यामुळं मी पण ते जरा म्हणजे मनावरती घेतलं आणि मुलांना तयार केलं. पहिल्यांदा आम्ही हे असंच चालायचं. मोहन खटावकर सर आहेत प्राध्यापक, त्यांचं नाटक आम्ही नेलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आम्हाला तो दुसरा क्रमांक त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे रोटरी क्लब, मुख्याध्यापक संघ आणि लायन्स क्लब यांच्या वतीनं ते त्या ठिकाणी स्पर्धा होतात. आणि तिथून पुढं आम्ही मागं बघितलं नाहीये. आमचे काही मुलांना त्या ठिकाणी अभिनयाची पारितोषिकं सुद्धा मिळाली. आणि म्हणजे प्रत्येक वर्षी पहिला दुसरा किमान नाही म्हणलं तर उत्तेजनात सुद्धा आम्हाला ते बक्षीस वेगवेगळ्या ट्रॉफीज मिळाल्या. आणि मुलांना वेगवेगळ्या अभिनेते त्या काळचे होते, वेगवेगळे जे अभिनेते होते त्यांच्या माध्यमातून मुलांना ट्रॉफीज मिळाल्या आणि हे पाहताना फार समाधान वाटायचं. नक्कीच नक्कीच सर, अनेक विद्यार्थ्यांना आपण घडवलेलं आहात आणि चमकवलेलं देखील आहात. सर, आपल्या मते आणखी एक की त्याच्यामध्ये आता तुम्ही एक प्रश्न विचारला की वेगवेगळ्या क्षेत्राचं, हे नाट्य क्षेत्रातलं मी सांगितलं. पण शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं चमकलेले सुद्धा विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये काही DYSP झालेले आहेत, मुख्याधिकारी झालेले आहेत, सायंटिस्ट झालेले आहेत किंवा असं इंजिनियर, डॉक्टर अशा वेगवेगळ्या स्तरावरती गेलेले आहेत. आणि यासाठी माननीय चेअरमन साहेब आहेत दत्तात्रय गाडवे साहेब यांची प्रेरणा, माननीय लाड सर असतील, त्यानंतर पाटील सर असतील मुख्याध्यापक, त्यानंतर मुल्ला सर असतील आणि आमचे सगळे सहकारी आहेत. यांच्या सहकार्यातून, यांच्या माध्यमातून हे विद्यार्थी खरं म्हणजे घडलेले आहेत. आणि शिये गावचे जे सगळे जे ग्रामस्थ आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्या सर्वांचं सहकार्यामुळे ह्या गोष्टी घडू शकलेल्या. नक्कीच सर. सर, माझा शेवटचा प्रश्न असा असेल की आत्ताची जी नवीन पिढी आहे जी शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ इच्छिते त्यांना आपण काय सांगाल? शिक्षण क्षेत्रामध्ये आता जर यायचं असेल तर बरीच आव्हानं आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आव्हानं पहिल्यापासूनच आहेत, नाही असं नाही आहेत. की परवाच आपला जो नवीन शैक्षणिक धोरण आहे ते नवीन शैक्षणिक धोरण मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी सँक्शन केलेलं आहे, मंजुरी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी व्हर्च्युअल जे आपण ऑनलाईन शिक्षण म्हणतो त्याला जास्त स्कोप दिलेला आहे. आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत की काही ज्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि हे लक्षात घेऊन जे आपण टेक्नो सॅव्ही ज्याला म्हणतात ते टेक्नो सॅव्ही असणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षणाचं माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे किंवा या क्षेत्रामध्ये येत असताना ज्या संधी आहेत त्या संधी शोधल्या पाहिजेत. कारण का आता नोकरी मिळवणं हे फारसं सोपं राहिलेलं नाही आहे. आणि त्या ठिकाणी नोकऱ्यांचं म्हणण्यापेक्षा आपण अर्न अँड लर्न सिस्टीम मधूनच तुम्ही या ठिकाणी यावं, असं माझा एक संदेश आहे. अगदी बरोबर. म्हणजे जरी शिक्षण क्षेत्रामध्ये आता म्हणजे सरकारी नोकऱ्या जरी कमी असल्या तरी सुद्धा आपण शिक्षण क्षेत्रात येऊमध्ये आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो आपल्या कौशल्याच्या जोरावर. अगदी बरोबर आहे. या शिक्षक दिनाच्या निमित्तानं माननीय बसागरे सर आपल्या स्टुडिओमध्ये आले, आमच्याशी हितगुज साधला आणि संपूर्ण जीवनाचा प्रवास आणि शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षण दिनाचं महत्त्व त्यांनी आपल्या सर्वांसोबत सांगितलेलं आहे. नेहमीच आम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. शिक्षणाच्या कक्षा रुंदावतील आणि शिक्षणाची अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही विविध व्यक्ती या ठिकाणी आणतोय. आणि असेच आज एक आदर्श व्यक्ती म्हणून बसागरे सर आज इथे आलेत. आपण आलात सर, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. खास करून स्पीड न्यूजनं मला या ठिकाणी
योग्य मानलं आणि माझी मुलाखत या ठिकाणी घेतली, त्याबद्दल सर्वांचे मी